ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 34 मधील नरहे येथील कैशोरी प्रांगणामध्ये दिवाळीच्या निमित्तानं आयोजित केलेला न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा भव्य कार्यक्रम हजारो महिलांच्या उत्स्फूर्त अशा उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला। संपूर्ण परिसरात महिलांच्या आनंदाचा, हास्याचा आणि उत्साहाचा जल्लोष अनुभवायला मिळाला। हा उपक्रम माननीय भीमराव अण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खडकवासला भाजप सरचिटणीस बाबासाहेब पोकळे आणि श्री संकल्प फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष प्रीतीताई बापूसाहेब पोकळे यांच्या संकल्पना आणि आयोजनामध्ये पार पडला। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन बापूसाहेब पोकळे मित्रपरिवार यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केला आहे। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिलं। यामध्ये भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच मंडल अध्यक्ष यशवंत लायगुडे, रुपेश घुले पाटील, माजी नगरसेवक राजेभाऊ लायगुडे, सारंगदादा नवले, सागर भूमकर, तुषार श्रीहरी पोकळे तसेच माजी नगरसेविका नीताताई दांगट, जयश्रीताई भूमकर, कोमल सतीश कुटे, अश्विनी किशोर पोकळे, अतुल चाकणकर, माधुरी चाकणकर, रोहिणी रहाणे, कोमल सुशांत कुटे, गंगाधर भडावळे तसेच अतुल दांगट, दत्ताभाऊ कोल्हे, किरण हगवणे, सुभाष नाणेकर, जयश्रीताई पोकळे आदी मान्यवरांचा समावेश होता। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच भव्यता प्राप्त झाली। महिलांसाठी आयोजित विविध मनोरंजक स्पर्धा आणि खेळांमुळे कार्यक्रमात उत्साहाची लाट उसळली। विजेत्या महिलांना इलेक्ट्रिक स्कूटी, फ्रीज, स्मार्ट टीव्ही, होम थिएटर, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आणि पैठणी अशी आकर्षक आणि उपयुक्त अशी बक्षिसं देण्यात आली आहेत। अनेक सर्वसामान्य कुटुंबामधील महिलांच्या डोळ्यांमध्ये बक्षिसं मिळाल्यानंतर आनंद अश्रू दाटून आले होते। कार्यक्रमादरम्यान हजारो महिलांनी स्वादिष्ट भोजनाचा लाभ घेतला आणि उत्तम व्यवस्थापनेमुळे भोजन सोहळा सुरळीत पार पडलाय। अलीकडील अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी काही क्षण शांतता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली आहे। संपूर्ण प्रभागात उत्साह, भव्यता आणि महिलांच्या प्रचंड सहभागामुळे हा उपक्रम सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरतोय। बापूसाहेब पोकळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रीतीताई यांच्या माध्यमातून आपल्या या परिसरातल्या माता भगिनींसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलाय। आज आपल्या माध्यमातून या भागातल्या महिला भगिनींसाठी एक पर्वणी आहे, कारण अशा कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या माता भगिनी यांना एक व्यासपीठ हे उपलब्ध करून दिलंय। एरवी आपण आपल्या ग्रहप्रपंचामध्ये चूल आणि मूल याच्यामध्ये व्यस्त असतो, परंतु अशा या कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या माध्यमातून बापूसाहेब आपण एक चांगलं व्यासपीठ यांना उपलब्ध करून दिलंय। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते पदाधिकारी काम करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करण्याचा त्यांचा मानस असतो। बापूसाहेब पोकळे आणि प्रीतीताई यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। अशाच पद्धतीने आपण लोकमानसामध्ये जाऊन अशा पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेच्या माध्यमातून काम करावं आणि आपली राजकीय उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा आपल्या बहुतांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि प्रभाग क्रमांक 34 यामध्ये आपण सर्व माता भगिनींसाठी न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने धायरेगाव, नरेगाव असो, वडगाव असो या ठिकाणाहून मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद मानतो आणि स्वागतही करतो। या ठिकाणी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्याचे असं आहे की या प्रभागामध्ये काम करत असताना इतरही कार्यक्रम राबवत असताना इतरही शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवत असताना काही माता भगिनींचा एक हट्ट असा होता की आमच्या या मोठ्या प्रभागामध्ये या दायरेगाव नरेगावमध्ये एक मोठ्या प्रमाणात होम मिनिस्टर कार्यक्रम घ्यावा, त्याची एक हाकेला मी एक प्रतिसाद दिला आणि तो या कार्यक्रमातून दिसून येत आहे। या ठिकाणी आपण या त्यांच्या एक हाकेला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी आपण हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम भरवलेला आहे आणि यासाठी भरघोस
भरघोस असं माता भगिनींना मोठ्या प्रमाणात भरघोस असं बक्षीस ठेवलेलं आहे. 2 गाड्या ठेवलेल्या आहेत, 2 व्हीलर गाड्या, आणि इतरही चांगले मोठे बक्षीस आहेत. याचाच प्रतिसाद म्हणून मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. धन्यवाद. आशीर्वाद दिलेला आहे हाच माझ्या एक आता मला खूप आनंद आहे की, आणि मनाचं समाधान पण वाटतंय की मला की यांचा आशीर्वाद म्हणजेच मला आता पुढच्या निवडणुकीमध्ये यांचा मतरूपी आशीर्वाद मिळेल हीच मला खात्री आहे. न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्याचा एक हेतू होता की ज्या म्हणजे महिलांना दिवसभराचं त्यांचं जे घरातलं रुटीन असतं, धावपळीचं असतं, त्यांचं कसं असतं चूल आणि मूल इतकंच, तर त्यांचं ते आपल्याला त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांना एक स्वतःसाठी काहीतरी म्हणजे एक त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असू देत किंवा एक लहानपणीचं आपण जे हे करायचो त्याच्यातून त्यांना अजून नाही का म्हणजे इथं त्यांनी या प्लॅटफॉर्मवरती त्यांना आनंद भेटला, त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. हा आपला एक हेतू होता त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचं एक मनोरंजन हे त्यांच्यासाठी एक 2-3 तासासाठी जरी आपण घेतलं तरी या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आज, म्हणजे की त्यांचा आनंद बघून आम्हाला खूप आनंद वाटला आणि असंच त्यांचं आम्हाला पाठिंबा राहावं असंच वाटतं. साहेब पोकळे आणि बापूसाहेब बाळूसाहेब पोकळे अतिशय सुंदर कार्यक्रम केलाय महिलांसाठी, आणि त्याच्यात होम मिनिस्टरचा कार्यक्रम जे प्रत्येक भगिनीला घराच्या बाहेर पडता येत नाही, त्या निमित्तानं काय करून आपलं घरातलं सगळं छोटा बाळ होऊ दे, संसार होऊ दे, नवरा होऊ दे, सगळं सोडून ह्या कार्यक्रमासाठी येतात. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आता भावी नगरसेवक जे सर आहेत बापूसाहेब पोकळे, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप सर्व महिलांतर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि स्त्री बाहेर पडली पाहिजे, काही त्यांना आनंदाचा लाभ घेता आला पाहिजे, त्यासाठी जो कार्यक्रम ठेवलाय प्रीतीताईंना व बापूसाहेबांना खूप खूप मनस्पूर्वक अभिनंदन झाला आणि आम्हाला एक नवीन संधी मिळवून दिली आणि आमच्या खूप जवळमध्ये हा कार्यक्रम उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. साहेबांनी जो कार्यक्रम महिलांसाठी ऑर्गनाईज केला आणि क्रांतीनाना तळेगावकर यांनी जे महिलांना जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल खरंच आणि मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण हे सगळे श्रेय जातं पोकळे साहेबांना आणि नक्कीच भावी नगरसेवक म्हणून नक्कीच तेच येणार. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.